नालासोपारा पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाच्या श्रेयावरून वसई विरारच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. रुग्णालयाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वीच निधी, जागा, नियोजन आणि श्रेयावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडी आमने सामने आले आहेत. विशेष म्हणजे हा राजकीय वाद आता समाज माध्यमांवरही पोहोचला असून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. 15 ऑगस्ट रोजी वसई विरार महानगरपालिकेत झालेल्या जनता दरबारात आचोळे रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला. रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या 250 कोटी रुपयांचा निधी आपल्या कार्यकाळात मंजूर झाला असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. तसेच यातील पहिल्या टप्प्यातील 25 कोटी रुपयांचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर या रुग्णालयाचा आराखडा आणि संपूर्ण नियोजन आमदार क्षितिज ठाकूर यांनी केले असल्याचा दावा करत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या व्यक्तींना या प्रकल्पाच्या प्लॅनिंगची माहिती आहे का असा सवालही हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला. हितेंद्र ठाकूर यांच्या या वक्तव्याला भाजपकडून जनता दरबारातच प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपाचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी एवढ्या मोठ्या रुग्णालयाच्या प्रकल्पाची माहिती स्थानिक प्रशासन आणि नगरसेवकांना नसणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे म्हटले. तर भाजप आमदार राजन नाईक यांनी रुग्णालयासाठी प्रस्तावित जागेचा मुद्दा उपस्थित केला. सुरुवातीला न्यायालयाच्या नावावर असलेल्या जागेसाठी लागणारा सुमारे 22 कोटी रुपयांचा खर्च टाळून ही जागा महापालिकेला विनामूल्य वर्ग करून घेण्यात भाजपला यश आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकल्पासाठी भाजपाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही राजन नाईक यांनी सांगितले. यामुळे आता प्रश्न केवळ रुग्णालय उभारण्याचा राहिलेला नाही, तर रुग्णालय नेमके कोणाच्या प्रयत्नातून आणि कोणाच्या नियोजनातून आकाराला येत आहे यावरून राजकीय संघर्ष झाला आहे. माहिती फक्त एकालाच, ती पण माझ्या लेकाला. हितेंद्र ठाकूर यांनी रुग्णालयाच्या प्लॅनिंगची माहिती केवळ आमदार क्षितिज ठाकूर यांना असल्याचे केल्याचे विधान भाजपने समाज माध्यमांवर प्रचाराचा मुद्दा बनवले. माहिती फक्त एकालाच, ती पण माझ्या लेकाला अशा आशयाचे फलक, पोस्ट आणि संदेश समाज माध्यमांवर प्रसारित करत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीवर निशाणा साधला. यामुळे आधीच राजकीयदृष्ट्या तापलेल्या वसई विरारमध्ये या रुग्णालयाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर वॉर सुरू झाले. भाजपाकडून टीका झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीनेही पत्रकार परिषद घेत रुग्णालयाच्या प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत रुग्णालयाच्या निधीपासून ते नियोजनापर्यंत विविध मुद्द्यांवर माहिती देण्यात आली आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली. मी आजही सांगतो, या हॉस्पिटलचे सर्व प्लॅनिंग आमदार क्षितिज ठाकूर यांनीच केलेले आहे असा दावा त्यांनी केला. दरम्यान नालासोपारा पश्चिम येथे उभारण्यात येणारे 400 खाटांचे रुग्णालय प्रत्यक्षात नागरिकांसाठी किती महत्त्वाचे ठरणार आहे हे निश्चितच महत्त्वाचे आहे. वसई विरारमध्ये वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांवरील वाढता ताण पाहता मोठ्या क्षमतेचे सुसज्ज रुग्णालय ही नागरिकांची गरज आहे. मात्र रुग्णालयाचे काम सुरू होण्यापूर्वीच निधी कोण घेऊन आला, जागा कोणी मिळवून दिली, आराखडा कोणी तयार केला, पाठपुरावा कोणी केला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रेय नेमके कोणाचे, या प्रश्नांवरून भाजपा आणि बहुजन विकास आघाडीमध्ये राजकीय सामना रंगला आहे. एका बाजूला बहुजन विकास आघाडी निधी आणि प्रकल्पाच्या नियोजनाचे श्रेय घेत आहे, तर दुसरीकडे भाजप जागा आणि पाठपुराव्याचे श्रेय घेत आहे. त्यामुळे आता वसई विरारकरांचे लक्ष
एका प्रश्नाकडे लागले आहे. 400 खाटांच्या रुग्णालयाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार? प्रकल्प पूर्ण होऊन नागरिकांना आरोग्य सुविधा कधी मिळणार? आणि श्रेयाच्या या राजकीय लढाईत रुग्णालयाचा प्रत्यक्ष फायदा जनतेला कधी मिळणार? कारण रुग्णालय कोणाच्या श्रेयाचे यापेक्षा रुग्णालय वेळेत उभे राहून ते वसई विरारच्या नागरिकांच्या सेवेत कधी येणार हेच जनतेसाठी अधिक महत्त्वाचे आहे. ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे भारताचे सण आहेत, राष्ट्रीय उत्सव आहेत. तर चांगली कामं व्हायला पाहिजेत, चांगल्या योजना चांगल्या ठिकाणी महापालिकेच्या संदर्भातलं जे जे काही लोकांसाठी जे जे काही चांगलं होतं त्याची चर्चा व्हायला पाहिजे. माजी आमदारांनी महापौरांचाही अपमान केला आणि त्यामुळे अशा पवित्र दिनी, अशा आनंदाच्या दिवशी गेली अनेक वर्षे हे जे काही जनता दरबाराच्या नावाखाली सुरू आहे ना, अधिकाऱ्यांचा अपमर्द करणं, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं, मारण्याची धमकी देणं, हे अत्यंत निषेधार्ह आहे. ज्या पद्धतीने वागता हे वसई विरारच्या जनतेला आवडलेलं नाही आणि वसई विरारची जनता, सुज्ञ जनता, सुशिक्षित जनता ही कधीही स्वीकारू शकत नाही. आणि त्याचं फळ म्हणून त्यांनी तुम्हाला विधानसभेमध्ये तुमची जागा दाखवलेली आहे. तुम्ही जर सुधारणार नसाल तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा. बोला ना, मैंने अभी भी बोलतो, माहिती माझ्या लेकालाच. कारण यांनी सांगावं प्लान कोणाकडे बनवलाय, यांनी सांगावं प्लान कोणाकडे बसवलाय. त्या प्लानचं डिटेलिंग करून 4 कन्सल्टंट प्रायव्हेटली, नगरपालिकेचा खर्च नाही. आज तुम्ही क्षितिज ठाकूरांना विचारा कोणत्या मजल्यावर काय केलंय, कोणत्या मजल्यावर काय केलंय. महानगरपालिकेला प्लान दिलाय, बघा तर खरं. आणि माझ्या लेकाला माहिती आहे, कारण तो त्याच्यावर काम करतोय. मी काल बोललो ना, काय इकडे स्टेजवरच्या कोणी सांगावं क्षितिज सोडून. त्याचं कारण A to Z डिटेलिंग करणं. किती ऑपरेशन थिएटर, क्षितिज आपण बोलली तर जास्त बरं होईल. त्याच्यामध्ये तो मॉडेल अख्खा असा ह्या पद्धतीने बसवलेला की MMR मधली सगळ्यात टॉपचे जे हॉस्पिटल्स आहेत ते टॉपचे फॅसिलिटीज आपल्याकडे कसे बनवून देत आहेत. म्हणजे तुम्ही ओटी बघतील तर इंटरनॅशनल दर्जाचे ओटी हे स्पेस अवेलेबल केलेलं आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अख्ख्या MMR मध्ये फक्त 3 ठिकाणी बर्न वॉर्ड आहे. बर्न वॉर्ड पहिल्यांदा आपल्या तालुक्यामध्ये ना, आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बर्न वॉर्ड, कुठेच बर्न वॉर्ड नाही आपल्या जिल्ह्यात. म्हणजे काही असेल तर ठाणा की मुंबईला चालला, बर्न वॉर्ड त्याच्यात टाकलेलं आहे. डायग्नॉस्टिक सेंटर, आज कुठलाही आजार आपल्याला झाला तर पहिला बॉल डॉक्टर काहीतरी लिहून देतो की MRI, CT स्कॅन, पॅथलॅब वगैरे. स्टेट ऑफ द आर्ट तिकडे डायग्नॉस्टिक सेंटर केलेलं आहे. म्हणजे कमी दराने जे अख्ख्या तालुक्यामध्ये जे एक्सपेन्सिव्ह कुठलाही तुम्ही ब्लड टेस्ट करायचं असेल तरी ते काय शासनाच्या याच्यात कव्हर होत. पहिलं पाऊलच डायग्नॉस्टिक सेंटर. तर ग्राउंड फ्लोअरला डायग्नॉस्टिक सेंटर म्हणजे फक्त गरीब नाही, त्या अख्ख्या परिसरामध्ये कोणालाही कमी दराने तिकडे डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये टेस्टिंग करता येईल. तसं मोठं डायग्नॉस्टिक सेंटर लहान मुलांसाठी NICU सगळ्यात मोठी आज अडचण आहे. म्हणजे लिमिटेड हॉस्पिटल अख्ख्या तालुक्यामध्ये, त्याच्यामध्ये NICU. म्हणजे न्यूबॉर्न बेबी, नवीन जन्माला आलेल्या बाळाला जर NICU लागलं तर त्याची अवेलेबिलिटी एवढी खराब आहे, त्याच्यामध्ये मोठं NICU युनिट टाकलं, प्रायव्हेट रूम्स टाकले. म्हणजे शेवटी ते हॉस्पिटल म्हणजे एक झाला जनरल वॉर्ड, मेल फिमेल, काही ट्विन शेअरिंग, प्रायव्हेट रूम्स पण टाकलेले आहेत चांगल्या दराचे, की तिकडे ज्या पद्धतीने चांगले फॅसिलिटीज येतील. ज्याला प्रायव्हेट रूम पाहिजे असेल, शेवटी ते महापालिकेचं हॉस्पिटल जरी असलं तरी फायनान्शियली सेल्फ सस्टेनिंग कसं करताय, म्हणून प्रायव्हेट रूम पण चांगल्या दर्जाचे टाकलेले आहेत. आणि ते हॉस्पिटल गव्हर्नमेंटचे, महापालिकेचं हॉस्पिटल हा डब्बा नसला पाहिजे. म्हणजे आपण कुठलाही मिडल क्लासचा माणूस गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जायला प्रिफर करतात का, तर स्वच्छता नसते, वास येतो, फॅसिलिटीज बरोबर नसतात. हे ह्या हिशोबाने डिझाईन केलं आहे की रिलायन्स किंवा अर्कसिंदास किंवा नानावटी किंवा लीलावटी ही जशी हॉस्पिटल आहे त्या दर्जावर हे आपलं महापालिकेचं हॉस्पिटल बनेल. त्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टर्सच्या असोसिएशनची मीटिंग घेतली की हे तुम्ही अख्खं हॉस्पिटल आपल्या सोपारा वसई तालुक्यातले जेवढे डॉक्टर्स असोसिएशन त्यांनीच जर चालवायला घेतली
प्रत्येक डॉक्टरनी जर 1 तास फक्त त्या हॉस्पिटलमध्ये दिला ना, 24 तास चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल तिकडे अवेलेबल असतात. म्हणजे Doctors. कॉस्ट कटिंग कुठे करता येईल, सॉरी हा डॉक्टर्स अवेलेबल राहतील. म्हणजे कुठे कुठे कॉस्ट कटिंग करता येईल, कुठे कुठे फॅसिलिटीज इंटरनॅशनल दर्जाचे देता येतील, कुठे कुठे फॅसिलिटीज चांगल्या दर्जाचे देता येतील. काही फॅसिलिटीज अवेलेबल नाही ते तिकडे, म्हणजे बर्नवॉर्ड सारखं मी जे बोललो ते तिकडे कसं उपलब्ध करून देता येईल. आणि ह्याची माहिती जर फक्त मला आणि ते सांगतात की त्यांना नाहीये, त्याच्यात चूक माझी आहे का त्यांची आहे, त्यांनी घ्यावी माहिती. आणि हे इकडे बसलेले ज्या लोकांनी न एकही कागद घेता जी माहिती दिलेली आहे, समोरच्यांनी सगळी कागद जमा करून तेवढी माहिती देऊन दाखवायची.